गुड मॉर्निंग मित्रांनो। दोस्तों, सुबह के बज रहे हैं 5:30 और हम निकल पड़े हैं आज की हमारी राइड पर। आज की हमारी राइड है मेरे नेटिव की तरफ, दैट इज़ रत्नागिरी। डेस्टिनेशन इज़ पावस। Total kilometers to travel is 332. We have just started from Pimpri Chinchwad, that is my home. आणि 332 किलोमीटर आपल्याला एकंदर जायचं आहे। 7 घंटे दिखा रहे हैं। दोपहर के 12:30 बजे तक हम लोग पहुंच जाएंगे, ऐसा गूगल महाराज बोल रहे हैं अभी। सो लेट्स सी, विश अस लक गाइज। As always, stay tuned। अभी हम लोग हैं KSB चौक, शाहू नगर।
हॉटेल अनुसया मालवणी थाळी. इथं आपण थांबून नाश्ता केला. आत्ता खेडला आलो आहेत आपण. इथून साधारण 150 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर माझ्या मते 3 तास आणखीन लागतील. तुम्हाला ऑन द वे परत कनेक्ट करतोच. चीअर्स. तर आता तुम्ही बघितलं असेल, आपण हायवेवरून उक्षी ब्रिजवरनं आतमध्ये आलो उजव्या बाजूला. हा ॲक्च्युली शॉर्टकट आहे. संगमेश्वरच्या पुढं आल्यानंतर उक्षी ब्रिज घेऊन तुम्ही डायरेक्टली मजगाव मार्गे रत्नागिरीला पोचू शकता. खूप छान शॉर्टकट आहे. तर आता आपण आलो आहोत रत्नागिरी सिटीमधून राईट टर्न घेऊन जयस्तंभावरून पुढं आपण आता भाटे ब्रिजकडे निघालो आहोत. तर हे भाटे गाव, इकडनं तुम्हाला आता समुद्राचं खूपच सुंदर असं दृश्य दिसेल. तो दिल थाम के बैठो यारो और ये सामने देखो, क्या ही नज़ारे है, ज़बरदस्त. उजव्या बाजूला समुद्र बघायला मिळतो आपल्याला अथांग, डाव्या बाजूला बॅकवॉटर्स, आणि आपण आहोत आत्ता भाटे ब्रिजवरती. खूपच सुंदर आणि नयनरम्य असा ब्रिज आहे हा. माझ्यासाठी तर खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो नेहमीच या ब्रिजवरनं जाणं. कमाल, धमाल.
फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहोत अद्वितीय निसर्गरम्य अशा पावस गावात. माझ्या मामाचं गाव पावस. ही आपण छोटीशी घाटी उतरतोय पावसची. उजव्या बाजूला तुम्ही बघाल पावसचं नवीनच रिनोव्हेट केलेलं बस स्थानक आणि हा ॲक्च्युली रत्नागिरी राजापूर हायवे आहे मित्रांनो. आणि आता आपण पावस अड्ड्यावर आहोत, रिक्षा अड्डा खरं तर. आणि इकडनं आपण आता डाव्या बाजूला वळून आपण स्वामी मंदिर मार्गे आमच्या मामाच्या घरी चाललो आहोत. खूप सुंदर गाव आहे मित्रांनो पावस. बऱ्याच लोकांनी याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत, पण तुम्ही स्वतः बघा. हा पहा निसर्ग. हीच ती पावसची नदी. नदीच्या दोन्ही बाजूला गावं आहेत, वाड्या आहेत खरं तर. आणि आता नवीनच बंधारा घातला गेला आहे पाण्याच्या व्यवस्थेसाठी. खूप सुंदर गाव आहे मित्रांनो माझं. नक्की इथं कधीतरी भेट द्या आणि या गावाची सुंदरता नक्की बघा. हॅलो ॲक्सिडेंटल व्लॉगर, प्लीज सबस्क्राईब. 120 300 हरिपत्ती राहायची. थोडा तरी बीच दिसला असता ना. दादा तुमच्या हॉटेलबद्दल सांगा ना दादा. मी रेकॉर्ड करतोय, मी यूट्यूबर आहे. कशाळीमध्ये आमचा हे सनसेट पॉईंट एक छोटासा एक पिकनिक स्पॉट आहे. 2018ला डेव्हलप झाला. देवगडी बीच. देवगडी बीच हे त्याला वेगवेगळी नाव आहेत. देवगडी बीच म्हणा, कशाळी बीच म्हणा, सनसेट पॉईंट म्हणा, टेबल टॉप म्हणा. एकच स्पॉट, एकच निसर्ग निर्मित स्पॉट आहे तो. फक्त त्याला आता वरती रॅम्प आपण बनवलेला आहे आणि तो पब्लिकसाठी ओपन केलेला आहे. नंतर मग इकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी आपण चहा नाश्ता जेवणाची वगैरे व्यवस्था करतो. पण जेवण आपण ऑर्डरप्रमाणे घेतो, कारण इथे क्राऊड येईल, कधी येईल, किती येईल सांगू शकत नाही. त्यामुळे जेवण बनवून ठेवत नाही. आणि आपल्याकडे टेंट वगैरे राहण्यासाठी इथे दुसरी कुठची व्यवस्था नव्हती त्यावेळेला, जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला. होमस्टे नव्हतं, हॉटेल नव्हते, काही नाही. इथलं 6 किलोमीटरला 2 हॉटेल्स होते, एक रत्नप्रभा पॅलेस आणि दुसरं तावडे भवन. बाकी इथे कुठची राहायची व्यवस्था नव्हती. आता खूप सोयी झालेल्या आहेत. त्यावेळेला मी टेंट द्यायला सुरुवात केली होती. आजही टेंट देतोय. आपल्याकडे सुद्धा काही दिवसांनी रूम्स वगैरे होतील वरती. फक्त इथे विषय आहे तो लाईटचाच आहे. लाईट इथे नसल्यामुळे व्यवस्था करता येत नाही. पाणी वगैरे कसंही हँडल करता येतं. आता सध्या पाण्याची सोय नाही आहे, पण ठीक आहे, करू आपण, करतो इथे सध्या. आणि जेवढी माझ्याकडनं देता येईल तेवढी पर्यटकांना. तुम्ही सध्या जी लाईट आहे ती सगळी जनरेटर होती चालत? हो, ही आता जी लाईट आहे ती जनरेटरची आहे, चार्जिंग बल्बची आहे. आणि साधारण तुमचे काय काय पॅकेजेस आहेत ते जरा सांगाल? माझ्याकडे पॅकेज म्हणजे कसं, मी 1200 रुपये पर पर्सन पॅकेज देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण अनलिमिटेड, टेंट आणि मॉर्निंगचा चहा नाश्ता. जर का तुम्हाला पॅकेज नको असेल, फक्त टेंट हवा असेल तर 1000 रुपये भाडं, 1000 रुपये डिपॉझिट एका टेंटचं. एका टेंटमध्ये सडपातळ शरीर एसटीचे 5 लोक राहतात. थोडे अंग खाल्लेले असतील तर 4 लोक राहतात कम्फर्टेबल. आणि मग याच्यामध्ये सुरक्षेचं कसं काय तुमचं? सॉरी,
सुरक्षेबद्दल कसं काय, सेफ्टीच्या हिशोबाने कसं काय करतो? टेंट मध्ये लेडीज वगैरे असतील तर मी स्वतः त्यांच्या सेफ्टीसाठी इथे थांबतो. राहिला प्रश्न बाकी इथे जनावरांचा वगैरे काही त्रास नाहीये, तेच महत्वाचं. हा म्हणजे सरपटणारे प्राणी वगैरे आहेत पण टेंट आपल्या चारी साईडने क्लोज असल्यामुळे टेंटला तसा काही प्रॉब्लेम होत नाही, ते सेफ आहे. आणि बाकी जेवणामध्ये तुमच्याकडे काय काय असतं? जेवणामध्ये आपल्याकडे व्हेज थाळी असते, नॉनव्हेज मध्ये रस्सा चिकन असतो. फिश मी देत नाही कारण माझ्यापासून जवळपास फिश मार्केट जवळपास नाही. बरोबर. 17-20 किलोमीटरला मी जाणार, फिश घेऊन येणार आणि नंतर ते उतरलेले फिश मी तुम्हाला देणार. ते मला स्वतःला पटत नाही, म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने करायला हरकत नाही पण ते मला स्वतःला पटत नाही आणि जी गोष्ट मला पटत नाही ती मी देत नाही. पर्यटकांना द्यायची सुविधा ठीक आहे, थोडंसंच द्या पण ते चांगलं द्या, खराब देऊन उगाच ते नाही करायचं मला, आणि त्यामुळे मी ते सध्या तरी देत नाही. जेवण पण छान आहे आपलं. जेवण छान आहे. आता जेवणाची क्वालिटी तुम्ही स्वतः जेवला त्यामुळे आम्ही स्वतः जेवतो त्यामुळे खूप चांगलं आहे, प्रश्नच नाही. आणि आजची आमची व्यवस्था पण चांगली झाली. भले आमचं प्लॅनिंग असं होतं की टेंटमध्ये राहायचं आहे. बरोबर. आज तारीख आहे 29 मार्च, म्हणजे 30 मार्च चालू झाले ऑलमोस्ट. 11 एप्रिलला मी पुन्हा येतोय. त्याच्यानंतर आम्ही बहुतेक त्या आठवड्यामध्ये किंवा त्या विकेंडला आम्ही येऊ आणि त्यावेळेला आम्ही त्या टेंटमध्ये राहायला येऊ. आता सध्या आपल्याकडे 30 लोकांची व्यवस्था होऊ शकते. 6 टेंट आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये सुद्धा मी काही झोन तयार केलेले आहेत, म्हणजे ड्रिंक करणाऱ्यांना ड्रिंक झोन देतो, कपल्स असतील त्यांना प्रायव्हसी पाहिजे असेल तर त्यांना सेपरेट वेगळा टेंट लावून देतो, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या चॉईस प्रमाणे देतो. फक्त एवढंच की काही इथल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत तर त्यांना फॉलो करायला सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त अतिरेक न झालेला बरा कुठचाही. नाही, बरोबर आहे. हां, कारण जंगली भाग आहे, गावापासून थोडा वेगळा आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं प्रिकॉशन घेतो. कारण ते महत्त्वाचं आहे आणि फॅमिलीसाठी ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एखादी फॅमिली येते त्यांना जर का 2-3 ग्रुप्स असतील वेगवेगळे, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की बाबा त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होऊ नये किंवा आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये. त्याची काळजी तर मी घेतोच. शिवाय जे पर्यटक इकडे येतात राहण्यासाठी त्यांना ह्याही गोष्टीची सूचना देतो की आपण जंगलात आहोत, त्यामुळे आपला त्रास जंगली प्राण्यांना पण झाला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही डेक वगैरे लावताना किंवा आरडाओरडा करताना तुम्ही तुमच्या पुरता मर्यादित ठेवा, इतर प्राण्यांना त्याचा त्रास न झाला पाहिजे, कारण आपण त्यांच्या एरियात आहोत. त्यामुळे तेही प्रिकॉशन घेतो. बरोबर. फटाके फोडायला बंदी आहे. डेक लावायचं असेल तर तुम्ही तुमचा साऊंड सिस्टीम तुम्हाला जेवढा सहन होईल तेवढाच ठेवायचा, तो इतर प्राण्यांना त्रास न झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नाही ते महत्त्वाचं आहे. नाही चांगली वाटली आम्हाला व्यवस्था, पण आम्हाला आता एकदा टेंटमध्ये राहून बघायचं आहे. नक्की या. एक तुम्हाला सुधारण्यासाठी जो एक वाव आहे तो तुम्हाला सांगेन की थोडंसं वॉशरूम्समध्ये पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आपल्याकडे जे वॉशरूम आता आहे हे आपलं प्रायव्हेट वॉशरूम आहे आणि इथे मी ॲक्च्युली पब्लिक टॉयलेट तर ठेवलेलं नाही आहे. जे आपल्याकडे टेंटमध्ये येतात त्या लोकांसाठीच मी व्यवस्था करतो. राहिला प्रश्न इकडे पाण्याची सोय नसल्यामुळे मी सध्या पाणी ते टँकरने आणतो वरती, पण ती व्यवस्था मी करतो. त्यामुळे आणि साफसफाई तर आहेच. नाही साफसफाई चांगली होती, फक्त थोडंसं पाण्याचा पुरवठा ठीकठाक राहिला आणि थोडंसं फ्लशमध्ये मला इश्यू वाटला, ते व्यवस्थित झालं तर आणखीन चांगलं होईल. नक्की. आणि यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर देतो मी तुम्हाला, 8108230812. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि तिथेही लागतो जिओचा नंबर असल्यामुळे. त्यामुळे कधी 24 आवर्स सर्व्हिस आहे आपली. तुमचं नाव पण सांगा एकदा. संदीप सकाराम राडे. संदीप सकाराम राडे. मित्रांनो, खूप सुंदर व्यवस्था आहे. कशेळीचा जो देवगळी बीच सध्या इतका गाजतोय सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम बघा, फेसबुक बघा, यूट्यूब बघा, प्रत्येक ठिकाणी कशेळीचा देवगळी बीच हा खूप गाजतोय. त्या ठिकाणी त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे आणि गावातले गावकरी असल्यामुळं त्यांच्याकडनं आपल्याला सर्व सुविधा मिळत आहेत, प्लस सेफ्टीची पूर्ण शाश्वती आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या. कॅम्पिंगची सोय आहे. तुम्हाला सिंगल टाईम जेवायला यायचं तर, कारण की आज आम्हीसुद्धा सिंगल टाईम जेवायला आलो. व्यवस्थित सगळी व्यवस्था केली त्यांनी. फॅमिली असल्यामुळं काही अडचण नाही, त्यांची स्वतःची फॅमिली इथं असते. तर तुम्ही कधीही इथं येऊन या पूर्ण, आणि समोर समुद्र आहे, निखळ निर्मळ असं समुद्र आहे, तुम्ही या गोष्टीची खूप मजा घेऊ शकता. तर नक्की या स्पॉटला भेट द्या. आमचे मित्र राडे साहेब, संदीप सकाराम राडे साहेब यांना नक्की भेट द्या. त्यांनी त्यांचा नंबर सांगितलेला आहे. मी माझ्या यूट्यूब लिंकवरती नक्कीच हे टाकतो. धन्यवाद.